सांगली जिल्हा परिषदेचा मार्च पॅटर्न 14 आणि 21 तारखेचा तो ऐतिहासिक मुहूर्त आजही चर्चेत. महाराष्ट्राच्या राजकारणात सांगली पॅटर्न नेहमीच वेगळा ठरत आला आहे. मग ते सहकार असो वा स्थानिक स्वराज्य संस्था. जिल्हा परिषदेच्या वर्तुळात एक जुनी आणि अनोखी परंपरा आज ही चर्चेचा विषय असते. ती म्हणजे 14 मार्चला सभापती आणि 21 मार्चला अध्यक्ष निवडीची रीत. ही केवळ योगायोग नसून त्यामागे प्रशासकीय दूरदृष्टी आणि राजकीय गणितांचा वारसा दडलेला आहे. ऐतिहासिक निवडीचा आणि प्रशासकीय तपशील. 14 मार्च विषय समितीच्या सभापती निवडीचा श्री गणेशा. 14 मार्च ही तारीख विषय समितीच्या सभापतीच्या निवडीसाठी महत्त्वाची मानली जाते. या दिवशी बांधकाम, शिक्षण, आरोग्य, समाज कल्याण यासारख्या महत्त्वाच्या समित्यांचे प्रमुख निवडले जातात. अध्यक्ष निवडीच्या बरोबर आणखी आधी ही प्रक्रिया पार पडते, जेणेकरून सत्तेच्या विकेंद्रीकरण होऊन प्रत्येक विभागाला आपली जबाबदारी स्पष्ट होते. राजकीय दृष्ट्या या दिवशी गटांची ताकद आणि सदस्यांची निष्ठा तपासली जाते. 21 मार्च जिल्ह्याच्या कारभाऱ्यांची मोहर. 21 मार्च दिवस जिल्हा परिषदेच्या सर्वात मोठा दिवस मानला जातो. या दिवशी अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड केली जाते. 21 मार्च ही तारीख निवडण्यामागे एक खास गणित आहे. 21 तारखेला निवडून आलेला नवा अध्यक्ष 31 मार्च पूर्वी जिल्हा परिषदेच्या वार्षिक अंदाजपत्रकावर म्हणजेच बजेटवर स्वाक्षरी करू शकतो. यामुळे 1 एप्रिल पासून सुरू होणाऱ्या नवीन आर्थिक वर्षात विकास कामांना कोणतीही तांत्रिक अडचणीशिवाय गती मिळते. राजकीय शिस्त आणि वसंतदादांचा वारसा. सांगलीच्या राजकारणात दिवंगत नेते वसंतदादा पाटील यांच्या काळापासून जिल्हा परिषदेच्या कामकाजात एक विशेष शिस्त पाळली जाते. सत्तेच्या फेरबदलामुळे प्रशासकीय कामात कोणताही खंड पडू नये आणि नवीन आर्थिक वर्षाच्या नियोजन सुलभ व्हावे यासाठी ही ठराविक तारखांची पद्धत रूढ झाली आहे. ही परंपरा पुढे इतकी लोकप्रिय झाली की सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांनी याचं अनुकरण केलं आहे. बदलत्या काळातील आव्हाने. आजच्या काळात निवडणुकांचे लांबलेले वेळापत्रक, आरक्षणाचे बदलते नियम यामुळे तारखांचे काटेकोर पालन करणे प्रशासनाला अनेकदा कठीण जाते. तरीही आजही जुन्या जाणत्या राजकीय कार्यकर्त्यांमध्ये 21 मार्चचा मुहूर्त हा एक विशिष्ट प्रतिष्ठेचा आणि प्रशासकीय सोयीचा मानला जातो. प्रशासकीय पारदर्शकता आणि आर्थिक नियोजन यांची सांगड घालणारा हा मार्च पॅटर्न आजही सांगलीच्या राजकीय इतिहासातील एक सोनेरी पान आहे.